बाय 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 कर दो, बाय बाय। उधर 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 वो अंकल को बाय बाय कर दो। मुंह से फाट फाट निकल रहा है। बाय कर दो। कोई तो बोला ना सीरियस करना है। क्या भी बोलो जी। ओ मजा आ गया ना। हा 5 पायरी मार्ग, हा इकडचा जीवदानी रोडचा मार्ग, हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग। जीवदानीच्या कृपेने जवळजवळ पोचलो। या बघा 1140 पायऱ्या, तर फक्त 60 पायऱ्या बाकी आहेत। ह्या 1150, 1160, आता 1200 पायऱ्या पूर्ण होणार आहेत। ही मंदिराच्या बाहेरची दुकान, या 1210 पायऱ्या पूर्ण झाल्या। जगदंब उदयोस्तु, जीवदानी माते की जय। सरते शेवटी जीवदानी मातेच्या पायाशी पोचलो। जवळजवळ 2-2.5-3 वर्षानंतर आलो, पण पायऱ्यांनी चढून आलो आणि अर्ध्या तासात आलो। ही केवळ तिची कृपा, बाकी काही नाही। तिच्या कृपेशिवाय हे कदापि शक्य झालं नसतं। जय जीवदानी माते। हा गडावरचा परिसर आहे, हे वरचं देऊळ आहे आणि हे खालचं सगळं दिसतं आहे व्यवस्थित, एकदम बघण्यासारखं नयनरम्य दृश्य आहे। हे इकडे दुकान आहेत पॉपकॉर्नची वगैरे, आणि ते सगळं आहे। तुम्ही जीवदानीला आलायत का कधी, नक्की कॉमेंट करा। हे बघा खालचं दृश्य सगळं। हे आमचे मित्र रवी नायक, यांच्यामुळे आम्ही जीवदानीला यायला लागलो। हे गडावरील कालभैरवाचे देऊळ आहे आणि हे बाजूचं महाकाली मातेचं देवालय आहे। अतिशय उत्तम आणि बघण्यासारखं आहे। अशा पद्धतीने परतीच्या मार्गाला सुरुवात झालेली आहे। जीवदानी माते की जय। आता खाली उतरायला सुरुवात केलेली आहे। खाली उतरणं जरा स्किलचं आहे। इथे जेवढ्या तुम्ही सावकाश उतराल तेवढे तुमचे पाय कमी दुखणार, जेवढ्या जलद गतीने उतरणार नंतर पाय पकडणार, पेटके येणार, ब्लड सर्क्युलेशन आत्ता फास्ट होईल, पण नंतर ते भारी पडेल। म्हणून आम्ही सावकाश सावकाश खाली उतरतो आहे। श्री गुरुदेव दत्त। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं
चक्रम गदा भूषितभूषणाढ्यम श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. जीवदानीच्या मार्गात असलेलं ही श्री गुरुदैव दत्तांचं छोटंसं देवालय. अशा पद्धतीने जीवदानीची यात्रा संपन्न झालेली आहे. गडावर जाऊन आलो आणि पायथ्याजवळ सुखरूप पोचलो. ही देवीची कृपा. हा जीवदानीचा पायथा. वरून खाली आलो. तिच्या कृपेने तासभरामध्ये सव्वा तासात आलो. तिची कृपा. ही खालची पायथ्याजवळची दुकानं, कासव, जीवदानी मातेचा फोटो, हे गजाननाचं मंदिर.